नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे काय आहे? हे पहा, माझ्या हातात आहे लाल भडक डाळिंब. आता हे कसं सोलायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे इझी वेने. हे बघा, प्रथम हा जो तुम्हाला भाग दिसतोय ना, तो इथून असा कापायचा. कापल्यावर बघा, तुम्हाला इथे 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 भाग दिसत आहेत. तर काय करायचं, ह्या 5 भागांवर अशी सुरी फक्त घालायची. घाई करू नका. बघा मी कसं करते तेवढंच बघा. अगदी इझिली तुम्ही डाळिंबाचे दाणे अख्खे अख्खे काढू शकता. फक्त हे तुम्हाला हे भाग मात्र दिसले पाहिजेत. हे बघा, आता असं केल्यावर तुम्ही काय करायचं, हे भाग असे ओपन करायचे. बघ, पाहिलात किती छान असं हे फूल झालं. हे बघा किती छान हे असं फूल झालं. आणि दाणे तर आता अशी पटापट निघतील ना, तुम्हाला दाखवते. मग एक पाकळी जर तुम्ही अशी घेतली काढून, हे बघा इझिली त्याचे दाणे कसे निघतात ते. हे पहा, कसली झंझट नाही, काही नाही. आणि मोत्यासारखे दाणे असे बाहेर आले. दाखवते तुम्हाला. हे बघा किती इझी. म्हणजे 2 मिनिटात तुम्ही तुमचं डाळिंब विना तक्रार सोलून कसं खाऊ शकता तेही मी दाखवते. हे बघा किती मस्त दाणे निघाले. हे पहा, 2 मिनिटात एवढे दाणे निघाले, एका पाकळीचे एवढे दाणे. आणि आता हे मी तुम्हाला खाऊन दाखवते. एकदम मस्त आंबट गोड अशी छान चव आहे. हे बघा, आता ही दुसरी पाकळी काढली. सी हिअर, किती इझिली. फक्त हे असं पाठी केला की हे सगळे दाणे एका मिनिटात निघतात. हे पहा, हे बघा. तर अशा प्रकारे जर तुम्ही डाळिंब सोललात तर तुमचा वेळही वाया जात नाही, शिवाय तुम्हाला दाणेही छान अख्खे अख्खे मिळतात आणि सोलायलाही काहीही त्रास नाही. 2 मिनिटात ते बाहेर निघून येतं सगळं. तर आता मी तुम्हाला तिसरी पाकळी दाखवत आहे. हे बघा, आता ह्याच्या 5 पाकळ्या होत्या, आता 3 आपण 2 काढल्या. ही बघा, ही तिसरी पाकळी. किती इझिली आहे बघा. ह्याचं हे वरचा पापुद्रा फक्त असा काढून टाकलात तुम्ही की हे फक्त असं पाठी केला. हे बघा, हे असं पाठी केला जर असं. सी कसे दाणे निघतात. हे बघा, हे बघा, अगदी 2 मिनिटात हे दाणे असे आपल्या हातात येतात. सी, केवढे सुंदर लाल चुटूक, जसं काही माणिकच आहे असं दिसतं आहे. लाल गुलाबी त्याचा सुंदर कलर आहे. आणि चवीला तर इतके अप्रतिम आहेत, म्हणजे नुसते गोड नाही आहे, तर आंबट गोड आहेत. त्यामुळे ते अजून छान लागत आहेत. आणि जर कधी तुम्ही डाळिंबाचं काय असतं, आपण चाखून तर बघू नाही शकत, किंवा आत काय आहे त्याच्या ते आपल्याला कळत नाही. तर कधी कधी काय होतं, ते डाळिंबाचे दाणे असतात ते खूप आंबट असतात. तर हे बघा, तर मी हे दाखवते. हे बघा, ही चौथी पाकळी घेतली. जस्ट यू कॅन डू लाईक दिस. सी हिअर, nothing to do. See,
2 मिनिटात दाणे मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे. 5 पाकळ्यांचे दाणे मी किती एका सेकंदात सोलले ते आणि किती छान लाल चुटूक दाणे आपल्या समोर नजरेस पडतील ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता आपली एक शेवटची पाकळी राहिलेली आहे आणि मग जेव्हा तुम्ही शेवटची पाकळी हे करता ना सोलता त्याच्यानंतर एक मध्ये त्याला हे राहतो, तोही कसा सोलायचा ते मी दाखवणार आहे. जरासं साल आहे ते काढलं आहे. हे बघा आता ही शेवटची बघा हे मधलं जे राहिलं आहे ते आणि ही एक शेवटची पाकळी. तर मी ती शेवटची पाकळी घेते तोडून. सॉरी जरा तब्येत ठीक नाही आहे. 2-3 दिवस घरात जरा पाहुणे होते त्यामुळे घाई गडबडीत दिवस गेले. आता वर्षाची सुरुवात सुरू होत आहे आणि म्हटलं तुम्हाला सगळ्यांना बरेच दिवस मी दिसले नसेल म्हणून म्हटलं हा एक छोटासा व्हिडिओ टाकूया. डाळिंब पण मला सोलायचंच होतं. म्हटलं तुम्हाला सगळ्यांना टिप्स देते की डाळिंब कशा प्रकारे इझिली सोललं जातं, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ टाकत आहे. बघते तब्येत बरी झाली की अजून व्हिडिओ चांगले टाकीन. आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. हे बघा आता हा जो गोल राहिला आहे ना हा सुद्धा तसाच तुम्ही असा पाठवून हे केलात ना सी. हे बघा कसे हे दाणे आपणहून पडतात, म्हणजे आपल्याला काही करावं नाही लागत. फक्त हे साल जर काढून टाकलं ना आणि एकही दाणा इथे तिथे न उडता अगदी व्यवस्थित सगळे दाणे आपले ट्रेवर पडलेले आहेत. एकही दाणा फुकट नाही गेला आहे. दाखवते. 1 minute and everything is ready now. हे बघा एका मिनिटात आपल्याकडे किती डाळिंबाचे दाणे तयार झाले ते दाखवते तुम्हाला. हे पहा किती सुंदर डाळिंबाचे दाणे आणि कलर तर बघा किती सुंदर. आणि हे एका मिनिटात मी कसे सोलले हे तुम्हाला मी दाखवलं. तर तुम्ही सुद्धा असंच डाळिंब सोलायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सगळ्यांचं खूप आनंदाचं आणि खूप भरभराटीचं जावो ही सदिच्छा. धन्यवाद.